मल्लिकार्जुन शिवाचार्य परंपरेला अनंत वंदन करून जय आजच्या गुरुदेव. वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे. ज्याच्या प्रभेमुळे हे संपूर्ण जग तेजोमय झालेलं आहे, अशा या पवित्रतम आत्म्याला वंदन करून सद्गुरु धारेश्वर तथा मल्लिकार्जुन शिवाचार्य एवं आदिराज बाबा शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत वंदन करून आज ज्या शिवपरमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीचं संतुलन, त्या सृष्टीचं नियोजन, त्या सृष्टीचे सर्व प्रकारचे उत्पत्ती, स्थिती, लय या सर्वांचा अधिपती असलेल्या शिवपरमात्म्याला विचार आला आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्यापासूनच एक वेगळी शक्ती निर्माण करायची आहे. आणि अशा प्रकारे शिवापासून शक्ती झाली. ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही बाळे व्याली मन्मथमावीचा उल्लेख करतात. त्याप्रमाणेच शक्तीची निर्मिती झाली आणि ती भगवती शक्ती आदी माया निद्रा रूपाने आपणाला पाहायला मिळते. या माया किंवा या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. ही निद्रा आहे, तिलाच योग निद्रा म्हणून संतांनी सज्जनांनी सांभाळलं. तर मोह निद्रा म्हणून काही जीवांनी तिचा विचार केला. जीव दोन प्रकारचे आहेत, एक देवगुणात्मक आहेत आणि काही दैत्य गुणात्मक आहेत. आपण देवगुणात्मक जीवांचा विचार केला, त्यांनाच संत, शरण, सद्गुरु या रूपाने ओळखण्याचा प्रयत्न केला. तर जे दुर्गुणी आहेत ते दैत्य म्हणून आपल्या समोर वावरताना दिसतात. हे दैत्य पाताळात राहतात असं आपण म्हणतो, देव स्वर्गात राहतात असं आपण म्हणतो, परंतु सज्जन माणसं, दयाळू माणसं म्हणजेच देव रूपाने भूतलावर वावरत असतात. तर अन्यायी, अत्याचारी, आतंकवादी, नक्षली अशा प्रकारची माणसंच या भूतलावर दानव रूपाने राहत आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दानवांचा नाश व्हावा आणि मानवाला आनंद व्हावा या हेतूने देवांनी देवीची निर्मिती केली. आपण पहिल्याच दिवशी पाहिलेलं आहे, देवाच्या वेगवेगळ्या इंद्रियापासून शक्ती निर्माण झाली. कुणी त्याला कोणकोणत्या प्रकारची शस्त्रास्त्र दिली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या प्रवचनामध्ये ऐकलेल्या आहे. आणि देवीच्या नावानुसार, देवाच्या नावानुसार देवीला नावं पडलेली आहेत, इंद्राणी, ब्रह्माणी, वैष्णवी, शांकरी वगैरे वगैरे. या भगवतीने सर्व दैत्यांचा नाश केला आणि जे शरण आलेले दैत्य होते त्यांना अभय देऊन आपल्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करण्याकरता ध्यानधारणा करण्यास सांगितले. तुम्ही तुमच्या लोकांमध्ये जा, तळ, अतळ, वितळ, तळातळ, रसातळ, सुतळ, पाताळ यापर्यंत त्या दैत्यांना तुमच्या लोकांमध्ये व्यवस्थित राहा असं सांगितलं. देवांना देखील भूर भुव स्वाहा महा जनाहा तपहा आणि सत्यम या लोकांमध्ये थांबण्याची संधी दिली. आणि देव अधिक दानव बरोबर मानव ज्याला म्हणतात ते मात्र मृत्यू लोकांमध्ये राहिले. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशा प्रकारची अवस्था ज्यांची आहे त्या मृत्यू लोकांमध्ये ही सर्व मंडळी राहिलेली आपण पाहतो. या सर्व मृत्यू लोकांमध्ये वावरत असलेल्या लोकांमध्ये सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये सांगितली. आहारही तशा प्रकारचा, विहारही तशा प्रकारचा, आचारही तशा प्रकारचा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सद्गुणी, सदाचारी, सात्विक, दयाळू अशांना सत्वगुणी असं संबोधलं. ज्या आहारामुळे किंवा जो आहार 3-4 तासामध्ये लगेच पचतो अशा प्रकारचा आहार सात्विक आहार सांगितलेला आहे. ज्या आहारामुळे निद्रा येते, ज्या आहारामुळे आळस येतो त्याला राजस आहार म्हटलेला आहे. आणि ज्या आहारामुळे क्रोध वाढतो, ज्या आहारामुळे दुष्कृत्य घडतात, ज्या आहारामुळे अन्याय अत्याचार करण्याची वृत्ती वाढते त्याला तामसी आहार असं म्हटलेलं आहे. आणि तो तामसी आहार कोणत्याही प्रकारे आपल्याकडे येऊ नये यासाठी आपण व्रतस्थ होत असतो. बहुतांश लोकांना उपासाचं मीठ वेगळं आहे असं पाहायला मिळतं. अनेक लोक अनेक प्रकारची सेवा शुश्रूषा करत असताना आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि आपण ज्या पद्धतीने वावरतो आहे, ज्या पद्धतीने राहतो आहे त्यानुसार आपणाला आनंद प्राप्त व्हावा
आपल्या जीवनामध्ये चैतन्य यावं, आपल्यामुळे इतरांना सुख प्राप्त व्हावं, अशा प्रकारची भावना ठेवणारे सात्विक संत, सज्जन, सत्पुरुष, सद्गुरु, शरण, अशा प्रकारे त्यांची नावं आपण घेतो. या सर्व सत्पुरुषांनी, या सर्व सज्जन लोकांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी स्वतःला त्रास सहन केला आणि इतरांचं चांगलं व्हावं, इतरांचं भलं व्हावं, अशा प्रकारची भावना ठेवली. आणि हे फक्त मनामध्ये ठेवलं नाही, तर ते प्रत्यक्ष उच्चारलं. सर्वे यत्र सुखेन सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवे. अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी तशा प्रकारचा जीवन जगण्याची एक उत्तम प्रणाली निर्माण केली. आणि त्या प्रणालीलाच आपण आजच्या शास्त्रामध्ये व्रत, वैकल्य, अनुष्ठान असं म्हणत असतो. ही सर्व व्रत, ही सर्व वैकल्य, ही सर्व अनुष्ठान ही व्यक्तिगत नाहीये. ज्यांना व्यक्तिगत करायचं होतं, प्रत्यक्ष शिव परमात्मा शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम अशा प्रकारे म्हणत होते. पण सत, चित आणि आनंद हा कुणाला? ते स्वतः सत स्वरूप आहेत, ते स्वतः चित स्वरूप आहेत आणि जे स्वतःच आनंद रूप आहेत. त्यांना वेगळ्या आनंदाची गरज काय आहे? मग त्याने आनंद कुणासाठी निर्माण केला? त्यांनी नेमकं काय केलं याचा विचार करत असताना शिवापासून शक्ती झाली असं आपण म्हणतो. म्हणजे त्याने एक अशा प्रकारच्या दिव्य शक्तीला जन्माला घातलं की ज्या शक्तीच्या संचारामुळे, की ज्या शक्तीच्या आनंदामुळे, ज्या शक्तीच्या प्रेमामुळे या सर्व सृष्टीला आनंद देण्याचा प्रयत्न, या सर्व सृष्टीला सुखी ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं चित्र आपण पाहतो. शिवानी पहिल्यांदा आदि माया आदिशक्तीच्या निमित्ताने तिला सर्व प्रकारचा आनंद दिला आणि तिच्याकडूनच दैत्यांचा संहार करण्याचं कार्य केलं. आपणाला माहित आहे, जेव्हा एखाद्या घरामध्ये कुटुंब प्रमुख असतो त्यावेळेला तो कुटुंब प्रमुख स्वतः सगळी कार्य करत नाहीये, तो कुणाकुणाकडून तरी काही काही कार्य करून घेत असतो. त्याप्रमाणे शिवाने उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या सगुण अवतारांची निर्मिती केली. आणि त्या ब्रह्माने उत्पत्ती करावी, विष्णूने प्रतिपाळ करावा आणि रुद्राने संहार करावा, अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. पण नेमका संहार कुणाचा करायचा, कशाचा करायचा, उत्पत्ती कशाची करायची याबद्दल संभ्रम निर्माण झाला. एक स्थिती सांगतात की काय झालं, आगमशास्त्रानुसार, निगमशास्त्रानुसार, वेदशास्त्रानुसार, उपनिषद शास्त्रानुसार किंवा नंतर निर्माण झालेल्या पुराणातून आपल्याला वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात, वेगवेगळे विचार पाहायला मिळतात. या सगळ्यांचा मूळ विचार जो आहे त्या विचारामध्ये सर्वे यत्र सुखीन संतु, आगम सिद्धांत जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आगमामध्ये एक भक्त आणि दुसरा भगवंत, एक गुरु आणि दुसरा शिष्य, एवढ्या पलीकडे दुसरं काहीच नाही. वीरशैव संप्रदायामध्ये जंगम म्हणजे गुरु आणि पंचम म्हणजे भक्त अशी व्यवस्था केली. त्या भक्तामुळे मध्ये साळी, माळी, तेली, कोष्टी, तिराळी, तांबोळी अनेक प्रकारचे आले, पण तो कुठलाही भेद त्यांनी मनामध्ये ठेवला नाही. सर्वांना समतेने तेच कार्य करा, त्याच लिंगाची पूजा करा, तेच पंचाक्षरी किंवा प्रणवासहित षडक्षरी मंत्राचा उच्चार करा असं सांगितलं. पण ज्या वेळेला या मंत्राचा उच्चार करत असताना माझे हे गुरु आहेत, मी यांचा गुरुपुत्र आहे अशी अवस्था येते, त्यावेळेला मात्र गुरु आणि शिष्य दोन जेव्हा विचार करतो त्यावेळेला सगळे गुरुपुत्र किंवा सगळे शिष्य हे एकमेकाचे भाऊ होणार. मग एकमेकाचे भाऊ झाल्यानंतर व्यवहारिक जीवन कसं जगता येईल याचा विचार करता मग त्यांनी ब्रह्मापुरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल आणि काशी अशा प्रकारची व्यवस्था केली. आणि मग त्यासाठी वेगळी व्यवस्था करून 5 सूत्र आणि 5 गोत्र निर्माण केली. या 5 गोत्राला पुन्हा अजून उपगोत्र दिली, कारण जरी एकाच गुरुचे, एकाच शाखेचे गुरु शिष्य असले तरी त्यांची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. नाहीतर मग सगळ्यांनाच मी कुठे लग्न करणार, माझा संबंध कुणाशी ठेवता येणार, अशा पद्धतीची स्थिती सर्व समाजामध्ये निर्माण होईल. सगळे बंधू भगिनी झाले तर मग संन्यस्तच राहण्याची वेळ येणार. यामध्ये फरक व्यवस्थित पडावा यासाठी
उपगोत्रांची निर्मिती करण्यात आली, सूत्र सिद्धांत सांगण्यात आला आणि त्यानुसार रंभापुरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल आणि काशी ही 5 पीठ परंपरा आपल्याला पाहायला मिळते. जसं हे शैवांचं किंवा वीरशैवांचं तत्वज्ञान आहे, त्याचप्रमाणे हिंदू सनातन संप्रदायामध्ये सुद्धा एक द्रविड किंवा मूळ अनार्य अशा स्वरूपात ज्यांना संबोधलं जातं ते तुम्ही आम्ही वीरशैव मंडळी आहोत. पण आमच्यामध्येच आर्य म्हणणारी काही मंडळी आहेत, द्रविड म्हणणारी पण काही मंडळी आहेत. या द्रविडांचा सिद्धांत, द्रविडांचा विचार एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि आर्यांचा विचार वेगळ्या पद्धतीचा आहे. आर्य परंपरेमध्ये अग्निपूजेला विशेष प्राधान्य दिल्याचं चित्र आपण पाहतो आणि त्यानुसार त्यांचा मंत्र, त्यांचे तंत्र हे सर्व यज्ञाशी संबंधित अशा प्रकारे आहेत. आणि यज्ञामध्ये यज्ञोपवीत असलं पाहिजे. जसं पूजा करताना उत्तरीय उपर्ण असलं पाहिजे, तसंच यज्ञामध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि ते लक्षात ठेवून आपणाला सुद्धा आपणाला देखील आपली परंपरा व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्या ज्या पूजा परंपरा आहेत त्याच्यामध्ये उगीच मोठं उपर्ण वगैरे अंगावर घेऊन बसलं तर यज्ञाजवळ बसणं अशक्य आहे. मग एक सामान्य सूत्र घेऊन यज्ञ उपवित अशा पद्धतीने सूत्र परंपरा सांगण्यात आली. परंतु ते सूत्र मात्र ब्राह्मणांसाठी वेगळं, क्षत्रियांसाठी वेगळं, वैश्यांसाठी वेगळं आणि शूद्रांना तर यज्ञामध्ये प्रवेशच नाही अशी परंपरा म्हणजे वेदाने सांगितले. वेद आणि थोडासा भेद असा आपल्याला पाहायला मिळतो. पण आगम सिद्धांत जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला मात्र आगम सिद्धांतामध्ये पूर्णतः स्वातंत्र्य दिसतं. शिवाचार्य असो, जगद्गुरु असो, माहेश्वर मूर्ती असो, पुरोहित असो, सामान्य ग्रस्ती जंगम असो किंवा पंचम माणी, तेली, माळी, साळी, कोष्टी, तांबोळी, आंबी कुणी असू देत, या सर्वांना एकाच लिंगाची पूजा, एकच शिवसूत्र, कदाचित ते वस्त्रात बांधलेलं असेल किंवा त्याच्या परंपरेनुसार चांदी, सोनं, पितळ, तांब वगैरे यामध्ये किंवा पंचधातूच्या पेटीमध्ये लिंग ठेवण्याची परंपरा असेल. यवन काळामध्ये सुद्धा ही परंपरा व्यवस्थित टिकवण्यासाठी त्याला मशिदीच्या आकाराचे, चंद्राच्या आकाराचे असे वेगवेगळे लिंग आपल्याला केल्याचे पाहायला मिळतात. आतमध्ये असलेला देव एकच आहे, सर्वांसाठी अंगुष्ठ प्रमाण अशा प्रकारचं आहे. ते उत्तम पंचसूत्री असलेलं लिंग आणि त्याच्यावरती राळ, गुगळी वगैरे सामग्री वापरून आपल्या डोळ्यात आपलीच प्रतिमा व्यवस्थित दिसली पाहिजे. लिंगात पाहिल्यानंतर आपला चेहरा, आपली प्रतिमा आरशासारखी त्यामध्ये दिसली पाहिजे अशी उत्तम व्यवस्था केलेले कांतिलिंग, मग ते कर्पूर कांतिलिंग किंवा कदाचित साधा बिब्याचा वगैरे आणखी मातीचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा उपयोग करून कांती केली जाते. साधी कांती असते आणि दुसरी कापूर कांती, जिच्यामध्ये उत्तम तेज अशा प्रकारे दिसते. कदाचित ते नसलं तरी पंचसूत्री पिंडी, आमच्या जुन्या गुरुवर यांच्या समाधी जेव्हा उत्खनन केलं गेलं त्यावेळेला आपल्याला पंचसूत्री चांगल्या मोठ्या अंगठ्याच्याच आकाराच्या अशा मोठ्या पण पूर्णतः पंचसूत्री अशा पिंडी सुद्धा गुरुवर यांच्या हातामध्ये असलेल्या त्या अस्थीमध्ये आपल्याला सापडल्या. म्हणजे पूर्व काळापासून आणि हा पूर्व इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या किंवा ते कोणी मरून गेलेले आहेत, पुरले गेलेले आहेत किंवा गाडले गेलेले आहेत अशा माणसांच्या हातात सुद्धा लिंग सापडले असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांची सुंदर अशा प्रकारची शौचकूप होते, सुंदर अशा प्रकारची स्नानगृह होते. हे आपण हरप्पा मोहेंजोरो मध्ये पाहिल्याचं ऐकतो. इतिहासकार ते सांगतात, शास्त्रज्ञ त्या पद्धतीने बोलतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्वांना मान्य झालेलं आहे. इतकी प्राचीन परंपरा असलेल्या या जंगम समाजाचा, त्याचबरोबर यज्ञोपवीत घेऊन यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण समाजाचा आणि नंतरच्या काळात जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा, या न्यायाने सगळ्या क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, व्यापारी आहेत, वाणी आहेत, तेली आहेत, माळे आहेत, साळी आहेत, कोष्टी आहेत, कुंभार आहेत, अशा सर्व लोकांनी वेगवेगळ्या मंदिरात पूजा केल्याचं किंवा त्या परंपरेचे पुजारी आजही आपल्याला मंदिरात पाहायला मिळतात. अशा प्रकारची समता
हे आगम आणि सर्व समाजाचा संगम हे आपल्याला पाहायला मिळतं. तर कदाचित असेल ब्राह्मणिकानंतर आपल्याला अशी परंपरा पाहायला मिळते की थोडासा भेद केला गेला. क्षत्रियांना वेगळा अधिकार, वैश्यांना वेगळा अधिकार, ब्राह्मणांना वेगळा अधिकार, असं जरी असलं तरी देखील आज या सगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा करणाऱ्या लोकांच्या किंवा आपली संस्कृती सांभाळणाऱ्या लोकांच्या इतिहासाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की एक शुद्ध, सात्विक, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या अत्यंत शुद्ध असलेला समाज म्हणजे सनातनी समाज आहे. व त्यामध्ये वीरशैव येतात, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश असल्याचं आपण पाहतो. या सर्वांमध्ये शक्ती तत्वाचा, शक्ती देवतेचा एक उत्तम विचार आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्यानुसार आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत कदाचित तिथी वृद्धी झाली तर एखादा दिवस जास्त मागे पुढे होतो, किंवा कधी कधी एखाद्या तिथी क्षय झाला तर एखादा दिवस पाठीमागे देखील येतो. आणि अशा प्रकारे 8 ते 10 दिवस चाललेली देवीची सेवा आपण पाहतो. या सेवेमध्ये तुळजापूर भवानी माता ही मात्र युद्ध करून झाल्यानंतर आनंदपूर्वक विश्रांती घेताना दिसते असं म्हटलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आजही तुळजापूरमध्ये देवीला तिच्या मुख्य सिंहासनावरून सेज स्थानावर, त्यांच्या शयनावरती नेऊन झोपविलं जातं आणि पौर्णिमे दिवशी उठून पुन्हा तिचे कार्यक्रम सुरू होतात, तिचं कार्य सुरू होतं. अशा प्रकारची परंपरा सांगितलेली आहे. हे सर्व करत असताना ती एकटी देवी लढली, थोडा विश्रांती घ्यावी म्हणून झोपली, पण आम्ही सगळ्याच देवांना झोपवायला निघालो. आमचे जितके देवाऱ्यावर देव आहेत त्या सगळ्या देवांना झोपवायचं किंवा सरळ देवाऱ्याला पडदा लावायचा आणि दशमी पासून 5 दिवस देवाला पाणी नाही, पूजा नाही, प्रसाद नाही, असं काहीतरी वेगळं करताना आपण दिसतो. वास्तविक पाहता आपण प्रत्यक्ष तुळजापूरला जाऊन पाहावं, तिथल्या परंपरा, तिथल्या इतर देवदेवतांच्या पूजा आणि मुख्य देवतेची पूजा याच्यामधला फरक आपण समजून घ्यावा आणि आपल्या घरच्या देवांची सुद्धा अनन्य भावनेने पूजा करावी. आम्ही शक्ती विशिष्ट अद्वैत आहेत, मग आमच्या लिंगात पण शक्ती आहे, मग आता 5 दिवस लिंगाची पण पूजा करायची नाही, असंही काही लोकांच्या डोक्यामध्ये येऊ लागलेलं आहे. सज्जन हो, शिव हा सतत चालणारा देव आहे, हा कधीच थांबणार नाही. आपले हात थांबतात, डोळे मिटतात, कान ऐकायचे थांबतात, पण नाकाचा श्वास थांबत नाही. नाकाचा श्वास थांबला तर त्या व्यक्तीला घरात कुणी थांबवून घेत नाही. तसंच शिव थांबला तर सृष्टीच थांबणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी पूर्णतः विचारपूर्वक कधीही शिवलिंगाचं मंदिर बंद ठेवता कामा नये. अहो, म्हणून तर ते दुपारी चालू असलं पाहिजे, ते सकाळी चालू असलं पाहिजे, ते सायंकाळी चालू असलं पाहिजे, ते मध्यरात्री चालू असलं पाहिजे. याच हेतूने आमच्याकडे अष्टमीचा, सोमवारचा, प्रदोषाचा आणि शिवरात्रीचा एक मोठा व्रत संकल्प आमच्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे. आणि शिवरात्री व्रत मध्यरात्रीला, प्रदोष व्रत सायंकाळच्या वेळी, सोमवारचं किंवा अष्टमीचं व्रत दुपारच्या वेळी आणि प्रातःकाळी, अशा पद्धतीने आम्हाला ही सेवा अर्चना करायला सांगितलेली आहे. शिवपूजेमध्ये किंवा देवाऱ्यातील शिवलिंग, शिवपिंड याच्या पूजेमध्ये कधीही व्यत्यय येता कामा नये आणि ते कधीही थांबता कामा नये. अगदी अंत्येष्टी झाली तरी सुद्धा कोणी मेलं, आपल्या भाषेत खर तर मरत नाही. जी व्यक्ती देवाधर्माची अर्चना करत जाते ती आपोआपच कैलासाला जाते किंवा त्या लिंगामध्ये लीन होते, लिंगैक्य पावते किंवा त्याला शिवतत्व समजल्यामुळे ती शिवैक्य होते. अशीच कल्पना आमच्याकडे आहे. अलीकडे संप्रदायानुसार कोणाला वैकुंठवासी, पैगंबरवासी वगैरे वगैरे म्हटलं जातं. या सगळ्या पाठीमागचा हेतू एकच, आपल्या आराध्यावर असलेली अनन्य भक्ती आणि त्या भक्तीने करत असलेल्या सेवेचं फळ आम्हाला काय मिळणार, तर आम्हाला देवाच्या जवळ जागा मिळणार.
हा त्याचा मुख्य सिद्धांत आम्ही सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमची सेवा अखंडितपणे चालू राहिली पाहिजे. कधीही आमच्या सेवेमध्ये व्यत्यय येता कामा नये, आमची सेवा खंडित होता कामा नये, ती आम्ही अखंडितपणे चालू ठेवली पाहिजे. आदि माया आदिशक्तीच्या एखाद्या रूपाला कदाचित थोडा वेगळा भाग देऊन तेवढ्यापुरती जरी सुट्टी दिली किंवा विश्रांती घेतली तरी आमचा आदि देव जो आहे शिव परमात्मा ज्याला म्हणतात त्याला कधीही तुम्ही लांब जवळ त्याच्यापासून बाजूला जाता कामा नये. त्याची पूजा कधीही थांबवता कामा नये. अनन्य अशा प्रकारे त्याची सेवा अर्चना पूजा आपण केली पाहिजे. तशी शक्ती सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणा सर्वांस द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. भारत माता की गो माता की माता पिता की हर हर महादेव. जय धारेश्वर. नमस्कार महाराज.